आणि समाज म्हणून सरकारचं काम करेल, आरोपींना शिक्षा निश्चितपणे होईल, पण समाज म्हणून सुद्धा अनेकांना असं वाटतं की आपलं काही ना काहीतरी कर्तव्य आहे, आपण सुद्धा या घटनेच्या विरोधात आवाज उठवायला हवा आहे सनदशील मार्गानं. आणि तेच काम माझा सहकारी दीपकनं केलेलं आहे. दीपकला आपण रोज टेलिव्हिजनवरती बघतोच, पण दीपक एक अर्थात संवेदनशील बापसुद्धा आहे, वडीलसुद्धा आहे, व्यक्तीसुद्धा आहे. दीपक, तुझा एक फोटो पाहिला मी इंस्टाग्रामवर. तू पोलिसांना एक निवेदन दिलंस आणि तू एक पोस्ट शेअर केलेली होतीस. काय हे निवेदन आहे आणि तुला का वाटलं की या प्रकरणामध्ये पुढे जाऊन आपण काहीतरी बोलायला हवंय, काहीतरी करायला हवंय? ज्ञानदा, नसरापूरमध्ये ही जी काही घटना घडलेली आहे ही केवळ एका कुटुंबावर कोसळलेलं हे केवळ दुःख नाही आहे, तर संपूर्ण समाजाच्या अंतरात्म्याला हादरवणारी अशी ही सगळी घटना आहे. आणि स्वाभाविकच एका निष्पाप बालिकेला हे प्राण सगळे गमवावे लागल्यामुळे माणूस म्हणून देखील आपल्याला लाज वाटावी अशी सगळी घटना घडलेली आहे. संवेदनशील पालकांच्या मनामध्ये भीती आहे, नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो. आणि अशातच एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून, एका मुलीचा बाप म्हणून मला ही भूमिका घ्यावी लागली. एक नागरिक म्हणून मी पोलिसांना निवेदन दिलेलं होतं की हा जो खटला आहे हा फास्टॅग कोर्टात चालवण्यात यावा. यासोबतच हा फास्टॅग खटला जर कोर्टात चालवला गेला तर जे आरोपी आहेत किंवा जी अशी विकृती देखील आहे ही देखील वेळीच ठेचली जावी की जेणेकरून अशा कृत्यांना कधीही माफी मिळणार नाही. हा समाजामध्ये एक ठोसपणे संदेश जाईल. आणि अर्थातच आपण जे निवेदन देतो तर हे केवळ निवेदन नसतं, तर एक यंत्रणेचा भाग असतो आणि हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवलं जातं आणि तिथून ही जी काही पुढची प्रक्रिया असते ही घ्यायला सुरुवात होते. अर्थात आपण दरवेळेला लढाईमध्ये उतरणं गरजेचं नसतं, पण कधी कधी भूमिका घेणं हे तितकंच गरजेचं असतं आणि त्यामुळेच ही भूमिका मी घेतली. थँक्यू दीपक. आणि तुझं कौतुकसुद्धा की तू पुढे जाऊन सनदशील मार्गानं असं आपण म्हणूयात तुझा एक प्रकारे निषेधही नोंदवलास आणि भूमिकासुद्धा घेतलीस. थँक्यू या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.